तुम्ही प्लीज जा इथून सगळे. ओके सॉरी सॉरी सॉरी. एक मिनिट. माझं काय म्हणणं आहे, माझे जे डॉक्टर आहेत ते खास तुझ्यासाठी दिवसभर या मेकअप रूम मध्ये बसून राहतील, मग तर चालेल. प्लीज सगळे बाहेर जा, माझं डोकं खूप दुखायला लागलं. चला चला डॉक्टर आपण बाहेर थांबूया. चला प्लीज. सॉरी. चला प्लीज. सॉरी. तुझं काय? चल चल. मॅडम काळजी घ्या. पणा चालला होता सगळा दोघांचा. शी आवरणं कठीण झालं होतं दोघांना मला. सर तुम्ही ना पटपट आवरा, पटपट शूटिंग करा आणि पटपट निघा इकडून, नाही तर खरं नाही तुमचं काही. चल पटकन केस करायला घे. बसायची. मी काय म्हणते सर, पण काय झालं तुम्हाला अचानक, म्हणजे एकदम शूटिंगला आलात म्हणून विचारलं. यावं लागलं मला. तुला सांगतो ना सुरेखा, पटकन सुटायचं म्हटलं तरी आता सुटता येत नाही याच्यातून. म्हणजे आई बाबा आलेत गावाकडून. अच्छा, म्हणून तुम्हाला येता येणार नव्हतं? नाही म्हणजे हो. म्हणजे जाऊ दे, तुला नंतर सांगतो मी ते. आधी पटकन आवरून घेतो. हा ठीक आहे, तुम्ही चेंज करून घ्या, मी बाहेर थांबते, मग करू आपण हेअर. बर. भाऊ छान रमलेत नाही? हो ना, मलाही बघून बरं वाटतंय. कंटाळले असते तर आपल्यालाच दडपण येतं ना. तसे ते खूप बोलके आहेत ग. पण गावी काय झालंय माहितीये का, गावात हल्ली त्यांच्या बरोबरीचे मित्र असे फारसे उरलेच नाहीत कुण. अर्ध्यांना त्यांच्या मुलांनी इकडे शहरात आणले, उरलेले अर्धे ह्यांना घाबरून असतात. मी सुद्धा त्यांना असं मोकळेपणाने बोलताना बरेच दिवसांनी बघते. भाऊंचं मन रमलं ना तर थोडे दिवस जास्त राहायलाही तयार होतील ना. तेवढं फक्त बोलू नकोस हा. अगं बघतेस ना कसे वागतात दोघं एकमेकांशी. जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय, आपण आपलं आपल्या मनाला वाटेल तसं वागायचं. किती वर्ष झाली मी माझ्या मुलाला माझ्या हातचं खाऊ पिऊ घातलं नाही ग. मी ते सगळं करणार आहे. आज फणसाच्या आठवड्यांची भाजी करूया. ती कशी करायची? मी शिकवेन ग तुला. मी करते, तू फक्त बघ. एकदम सोपी असते. गावावर येताना मुद्दाम कच्च्या घरांचा फणस घेऊन आले. तो बघ, आण बरं जरा. देऊ? आज करूया. हो चालेल ना. वैभवला खूप आवडते ही भाजी. तुम्हाला शहरातल्या मुलींना या भाज्या माहिती नसतील. मी शिकेन ना. शिकशील ग, न शिकायला काय झालंय. वैभवला ही भाजी खूप आवडते. त्याला ना कळव, मी त्याच्यासाठी फणसाची भाजी करते म्हणून. कळलं की बघ, लगेच हातातलं काम उरकून पळत इकडे येईल. त्याला कळवायचं म्हणजे फोन करावा लागेल. मग कर की. नाही ते कामात असला की नाही बोलत फोनवर. करून तर बघ. मी मेसेज पाठवते ना. त्याने काय होईल? मेसेज वाचून येईल तो. आणि नाही वाचला मग तसं नको, तू फोनच कर. मी बोलते त्याच्याशी. झालं? हो.